विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेरिएशन या प्रकरणातील टाइम, वर्क आणि स्पीड यावर आधारित उदाहरणं अभ्यासणार आहोत. लेट अस अंडरस्टँड द टाइम, वर्क अँड स्पीड. Example related to the number of worker and time taken to finish the work are inverse variation. म्हणजे कामगारांच्या आणि त्यांच्या कामाच्या वेळेच्या संदर्भातली जी उदाहरणं असतात ती इन्व्हर्स व्हेरिएशन मधली एक्झाम्पल्स असतात. सिमिलरली दे आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू टाइम टेकन टू कव्हर अ डिस्टन्स बाय अ व्हेकल अँड इट्स युनिफॉर्म स्पीड. कधी कधी काही उदाहरणं ही टाईमशी म्हणजे वेळेशी आणि गाडीशी म्हणजे गाडीने कापलेल्या अंतराशी किंवा गाडीचं जे स्पीड आहे एक युनिफॉर्म स्पीड याच्याशी संबंधित असतात आणि ही सगळी इन्व्हर्स व्हेरिएशनची उदाहरणं असतात. सच एक्झाम्पल्स व्हेरिएशन्स आर द एक्झाम्पल रिलेटेड टू टाइम, वर्क अँड स्पीड. म्हणजेच इन्व्हर्स व्हेरिएशनची जी एक्झाम्पल टाइम, वर्क आणि स्पीडशी संबंधित आहेत अशा काही एक्झाम्पलचा आज आपण अभ्यास करणार आहोत. Let us understand the first example, students. Some example on variation. Now we will see how to solve such examples of variation which is related to time, speed. Let us understand the first example. 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. म्हणजे काय तर 15 बायका ह्या बिया रोवण्याचं जमिनीमध्ये बिया रोवण्याचं किंवा रोपं लावण्याचं काम 8 दिवसात पूर्ण करतात. फाइंड द नंबर ऑफ वुमेन इफ द सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 days. तर तुम्हाला त्या स्त्रियांची किंवा त्या बायकांची संख्या फाइंड आउट करायची. काम तेच असणार आहे पण 6 दिवसात हे काम पूर्ण करण्यासाठी किती बायकांची हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकता आहे हे आपल्याला इथून फाइंड आउट करायचं आहे. आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथे 15 वुमन्स आहेत आणि हे काम 8 दिवसात त्या पूर्ण करतात. आता डेजची संख्या ही डिक्रीज झालेली आहे म्हणजेच वुमनची संख्या काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे हे लक्षात घ्या. मग ज्या वेळेला एखादी व्हॅल्यू ही वाढत असते तेव्हा त्याचीच दुसरी व्हॅल्यू ही कमी होत असते आणि जर दुसरी व्हॅल्यू कमी झाली तर पहिली व्हॅल्यू ही वाढत असते. ही एक्झाम्पल कशाचे असतात तर इन्व्हर्स व्हेरिएशनचे असतात. हे आपण मागील भागामध्ये अभ्यासलं. आता हे उदाहरण सुद्धा इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे. म्हणजे कसं सोडवायचं हे आपण समजून घेऊया. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन एम्प्लॉईड. म्हणजे यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रपोर्शन आहे हे अगोदर आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे आणि आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन एम्प्लॉईड. हे लिहित असताना तुम्ही फक्त एवढं लिहिलं की द नंबर ऑफ डेज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन एम्प्लॉईड असं छोट्याशा वाक्यात लिहिलं तरी चालेल. देन लेटर्स आपल्याला लेटर्स यूज करायचे आहेत. द नंबर ऑफ डेजसाठी आपण डी हे लेटर यूज केलं आणि द नंबर ऑफ वुमनसाठी आपण एन हे लेटर यूज करणार आहोत. म्हणजे आपली सेकंड स्टेप असणार आहे ही. फर्स्ट स्टेपला कोणता इन्व्हर्स प्रपोर्शन आहे का डायरेक्ट प्रपोर्शन आहे हे लिहायचं आणि ते कोणाच्यात आहे आणि सेकंड स्टेजला त्यांच्यासाठी लेटर्स यूज करायचे. सो वी हॅव राईट द लेटर डी फॉर द नंबर ऑफ डेज अँड द लेटर एन यूज फॉर द नंबर ऑफ वुमन. Then next one, third step is write the variation of the proportion. D inverse variation 1 upon n. इथे 1 ऐवजी आपण k हे लेटर यूज केलं तरी चालतं. सो d and n इथे n हे डिवाइडेड इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. सो वी हॅव राईट हिअर d मल्टिप्लाय n इज इक्वल टू k बिकॉज k इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची. देन नेक्स्ट वन वी हॅव फोर्थ स्टेजला वी हॅव राईट देअर व्हॅल्यूज. इथे पहा नंबर ऑफ वुमन 15 होते आणि नंबर ऑफ डेज 8 होते. सो आवर n इज इक्वल टू 15 अँड d इज इक्वल टू n. देन k इज इक्वल टू d मल्टिप्लाय n मीन्स 15 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 120. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द k. कॉन्स्टंट k ची ही व्हॅल्यू झाली 120. आता आपल्याला त्याचं व्हेरिएशन पुन्हा एकदा मांडायचं आहे. d मल्टिप्लाय n इज इक्वल टू k. कशासाठी मांडायचं तर आपल्याला नंतर प्रश्नामध्ये असं दिलं होतं की जर 6 डेजमध्ये हे हार्वेस्टिंग ग्राउंड नट क्रॉप करण्याचं काम करायचं आहे तर किती वुमन्स लागतील. सो n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड d इज इक्वल टू 8. देन वी हॅव राईट द इक्वेशन हिअर अँड d मल्टिप्लाय n इज इक्वल टू k. देन नेक्स्ट वन आपल्याला d ची व्हॅल्यू इथे माहिती आहे. d मल्टिप्लाय n इज इक्वल टू k ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इथे 120 लिहिली
आता आपल्याला इथे डीची व्हॅल्यू 6 दिलेली आहे. पहा इथे 6 डेज दिलेत, म्हणून आपण इथे डीच्या जागेवर 6 लिहिले. मल्टिप्लाय एन आपल्याला माहीत नाही, इज इक्वल टू 120. 6 हे मल्टिप्लाय तिकडे येऊन 120ला डिव्हाइड झाले तर एनची व्हॅल्यू 20 येणार. म्हणजे 6 डेजमध्ये जर काम आपल्याला कंप्लीट करायचं असेल तेच, तर आपल्याला 20 वुमन्स आर नेसेसरी or need to complete this work. So we have last right 20 women should be employed to finish the work in 6 days. अशा पद्धतीने या प्रत्येक स्टेपमध्ये हे वर्ड्स प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आता या एक्झाम्पलमध्ये, या शेवटच्या टॉपिकमध्ये आपल्याला सर्व वर्ड्स प्रॉब्लेमच आहेत की जे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आपण डायरेक्ट व्हेरिएशन किंवा इनडायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल कशी सोडवायचे हे आपण आत्ता सोडवलेलं उदाहरण मागच्या दोन्ही पीपीटीमध्ये पाहिलेलं होतं, किंवा आपण ही उदाहरणं अशा पद्धतीने सॉल्व केलेली आहेत. याच्यात फक्त एक भाग काय वाढलाय काय, तर आपण हे टाईम किंवा स्पीड यांच्याशी संबंधित जी उदाहरणं आहेत ती डायरेक्टची आहेत का इन्व्हर्स प्रपोर्शनची आहेत हे आपल्याला शोधायचे आणि मग ती त्या पद्धतीने सोडवायची आहेत. हा तिसरा भाग झाला. नेक्स्ट वन, अजून एक एक्झाम्पल पाहूया. इथे आपण व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर हावर्स टेकन 6 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे एक गाडी एका तासामध्ये 48 किलोमीटर प्रवास करते, तर ती 6 तासात हा 48 किलोमीटरचा प्रवास ही गाडी करत आहे. बघा, म्हणजे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने 6 तास ही गाडी प्रवास करते. हाऊ मच टाइम विल टेकन टू कम्प्लीट द जर्नी इफ इट स्पीड इज 72 किलोमीटर अँड हावर्स. जर त्या गाडीचा ताशी वेग हा 72 किलोमीटर असेल तर ती गाडी किती किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करेल. तर आता इथे तुमच्या लक्षात येत आहे की गाडीचं स्पीड कमी असेल तर तासांची संख्या ही इथे 6 आहे. आता गाडीचं स्पीड वाढले म्हणजे तासांची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे स्पीड वाढलं की तासांची संख्या कमी, स्पीड कमी की तासांची संख्या जास्त. म्हणजेच हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. सो लेट अस अज्युम द स्पीड ऑफ व्हेकल टू बी एस. म्हणजे आपण स्पीड ऑफ व्हेकलसाठी आपण एस हे लेटर यूज करणार आहोत आणि टाइम टेकन टू ट्रॅव्हल बी टी. म्हणजे टाइम टेकन टू ट्रॅव्हलसाठी आपण टी हे लेटर इथे यूज केलं. देर इज अ इन्व्हर्स व्हेरिएशन इन द स्पीड अँड टाइम. हे वाक्य लिहिलं आपण. देन नेक्स्ट वन, राईट द व्हेरिएशन एस व्हेरिएशन टू 1 अपॉन टी. इथे टी हे डिवाइड आहे, तिकडे येऊन मल्टिप्लाय होणार. सो एस मल्टिप्लाय टी इज इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. ही उदाहरणं लिहिताना तुम्हाला या स्टेप्स एकाखाली एक अशा पद्धतीने लिहायच्या आहेत. जरी इथे मी शेजारी शेजारी लिहून दिल्या तरी तुम्ही लिहिताना मात्र या स्टेप्स एकाखाली एक लिहायच्या, म्हणजे आपल्याला उदाहरण समजणं सोपं जातं. देन नेक्स्ट वन, के इज इक्वल टू, आता आपण त्याच्या व्हॅल्यूज लिहिणार आहोत. म्हणजे आपलं स्पीड एस आहे ते 48 आहे आणि 6 hours लागत आहेत. सो वी हॅव राईट हियर एसच्या जागेवर आपण 48 लिहिले आणि टीच्या जागेवर आपण 6 लिहिले. 48 मल्टिप्लाय 6 288 झाले. नाव लेट अस के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ 288. देन नाव लेट अस फाइंड द, जर आपल्याला इथे ट्रॅव्हलिंग 72 किलोमीटर दिलं असेल, सॉरी स्पीड हे 72 km हावर्स दिलं असेल तर आपल्याला टीची म्हणजे टाईमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी हॅव राईट इक्वेशन हियर S multiply T is equal to 288 because K's constant value is 288. So we have write the place of S 72 multiply T is equal to 288. आता हे 72 मल्टिप्लाय आहेत, इकडे येऊन डिवाइड झाले. सो T is equal to 288 डिवाइड बाय 72 आणि यांचं डिवायडेशन केलं तर त्याचं आन्सर 4 येईल. म्हणजे काय, तर स्पीड वाढवला, गाडीचा स्पीड वाढवला तर त्याची हावर्सची संख्या ही डिक्रीज होते. इथे गाडीचा स्पीड डिक्रीज होता तर हावर्सची संख्या इन्क्रीज होती. म्हणून हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी इथे दिलेली आहेत. यामधील जो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इन्व्हर्स व्हेरिएशन, यामध्ये तुम्हाला यातली इन्व्हर्स व्हेरिएशनची उदाहरणंही शोधून काढायची आहेत. पहा इथे नंबर ऑफ वर्कर ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. म्हणजे काय, तर वर्करची संख्या वाढली की डेज कमी होतात आणि डेजची संख्या वाढली की वर्करची संख्या कमी होते. हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. पुढे बघा, नंबर ऑफ पाईप सेम साईज टू फिल द टँक अँड द टाइम टेकन बाय देम फिल द टँक. टाकीची साईज वाढली की पाईपची संख्या, पाईपमधून पडणारं पाणी काय होणार आहे, कमी वाटणार आहे.
आणि जर पाईपची टाकीची संख्या कमी केली तर पाईपमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग हा मोठा वाटणार आहे. म्हणजेच काय, तर हेही इन्व्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. पहा आता पुढे तिसरे एक्झाम्पल दिलेले, म्हणजे तुम्हाला इन्व्हर्सचं व्हेरिएशन आहे टाइम स्पीडशी रिलेटेड. हे इन्व्हर्सचं व्हेरिएशन आहे का डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे हे शोधायचे. आता पुढे पहा, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ व्हीकल अँड इट्स कॉस्ट. आता ही वरची दोन एक्झाम्पल इन्व्हर्सची आहेत, परंतु तिसरे एक्झाम्पल पहा, पेट्रोल फिल्ड इन टँक ऑफ द व्हीकल अँड इट्स कॉस्ट. म्हणजे काय, तर जेवढं पेट्रोल भरू आपल्याला तेवढीच कॉस्ट द्यावी लागणार. म्हणजे मी 5 लिटर पेट्रोल जर व्हीकलमध्ये फिलअप केलं तर त्याची कॉस्ट जेवढी असेल तेवढीच कॉस्ट, म्हणजे समजा 100 रुपये लिटरने असेल तर मला 500 रुपीजच द्यावे लागेल कॉस्ट. समजा मी 3 लिटर घेतलं तर मला 300 रुपीजच कॉस्ट द्यावी लागणार. म्हणजे जेवढं मी पेट्रोल भरेल तेवढीच माझी किंमत काय होणार आहे. जर मी पेट्रोल जास्त भरलं तर कॉस्ट पण इन्क्रीज होणार, जर मी पेट्रोल डिक्रीज केलं तर कॉस्ट पण डिक्रीज होणार. म्हणजेच काय, तर ह्याची इक्वल व्हॅल्यू ही कमी किंवा जास्त होते. म्हणजेच हे डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. पुढे एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. म्हणजे काय, तर सर्कलचा एरिया वाढला तर रेडियस पण वाढणार. सर्कलचा एरिया हा डिक्रीज झाला तर रेडियस सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजेच यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते इक्वल प्रमाणामध्ये किंवा प्रपोर्शनल जे आहे ते इक्वल प्रमाणामध्ये इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं. म्हणून हे एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पुढे फक्त ते इन्व्हर्स आहे का डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे एवढंच लिहायचं आहे. आणि नेक्स्ट वन तुम्हाला काही एक्झाम्पल्स लिहायला दिलेली आहेत. ही एक्झाम्पल तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहेत आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जसं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही 3 एक्झाम्पल वहीमध्ये सॉल्व करायची आहे. तर सर्वांनी हा अभ्यास सर्व वहीमध्ये कंप्लीट करायचा. धन्यवाद.